माझ्याकडे साताऱ्यातील 17 वर्षाच्या मुलाची केस आली होती. त्याची मैत्रीण त्याला रिप्लाय उशिरा देत होती आणि तो सतत पॅनिक होत राहायचा. त्याची एक सतत तक्रार असायची की ती ऑनलाईन आहे पण मला रिप्लाय देत नाही. यामुळे तो स्वतःचाच मूड ऑफ करून घ्यायचा, ओव्हर थिंकिंग सुरू करायचा, सतत तिला कॉल करायचा, डाउटेबल टेक्स्ट टाकायचा आणि एन्झायटीमध्ये जायचा. ती थोडी दूर गेली की त्याला वाटायचं की ती मला आता सोडून जाईल, अशी एकदम भावना यायची. तो म्हणायचा की मी तिच्यावर खूप प्रेम करतो, असं त्याचं म्हणणं होतं. पण समजून घ्या, हे नेहमी प्रेम नसतं. कधी कधी ही जी गोष्ट असते ही अटॅचमेंटची गोष्ट असते. म्हणजे यामध्ये तुम्हाला फिअर ऑफ लुझिंग वाटतं, कन्सर्ट रिअश्युरन्स तुम्हाला हवा असतो, इमोशनल डिपेंडन्सी वाढलेली असते आणि हे अटॅचमेंट स्टाईलचे साईन आहे. लव्ह मध्ये म्हणजे प्रेमामध्ये विश्वास असतो आणि अटॅचमेंटमध्ये भीती असते, हे नेहमी लक्षात ठेवा. काउन्सिलिंग मध्ये मी 2 टास्क दिले. पहिलं की रिप्लाय जर का डिले झाला तर टॉलरंट करायला शिक, म्हणजे संयम बाळग. दुसरं की स्वतःचं रुटीन, स्वतःचं एम हे बिल्डअप कर. यातून तो नक्कीच बाहेर पडला. आता सायकोलॉजिकल रूल या ठिकाणी काय सांगतो की अटॅचमेंट होल्ड करतं आणि हेल्दी लव्ह जे असते ते ग्रो करत असतं. आता तुम्ही कधी अटॅचमेंटला लव्ह समजताय का? समजत असाल तर मला पहिला फॉलो करा आणि DM करा अटॅचमेंट, आणि हो, मला फॉलो करायला विसरू नका.